सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 अर्जुन उवाच मग अर्जुने म्हणितेले हा जो जी अवधारिले जे म्या पुसिले ते निरुपयोजे सांगा कवन ते ब्रह्म काय सया नामकर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे अधिभूत ते कैसे एथ अधिदैव ते कवन असे हे उघड मी परियेसे तै बोला देवा अधियज्ञ तो काही कवन पायी इये देही ए अनुमानासी काही दिठीन भरे आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेची हे सांगपाणी परिसवा माते देखा दौडारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलू तयाचा परी सोपून वचे तै अर्जुनाचिया बोलावसे आले तेचे म्हणिचले देवे ते परियेसे गा बर्वे ते पुसले तुवा किरीटी कामधेनूचा पाडा परी कल्पतरुचा आहे मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीचिया चाडा तो नवल नोहे कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशु करी तो कैशिया परी न पवेल जे कृष्णाचिया होई जे आपण ते कृष्ण होय आपुले अंतःकरण म संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी परी ऐसे जे प्रेम जे अर्जुनाचे अति निस्सीम मननीय तयांचे काम सदा सफळ या कारणे श्री अंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणूनी आई ते ओगररू ठेविले जे अपत्य थानी होनी निघे तयासी भूक ये मायेसीची लागे एरवी हे शब्द काय सांगे मग संत देयरी म्हणे कृपाळुवा गुरुची या ठाई ते नवल नोहे काही परी तो असो ऐकाही जे देव बोलते जहाले मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी इये खोकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी एरवी सपूरपण तयाचे पाहावे परी शून्याची नव्हे स्वभावे वरी गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले जे ऐसेचे परी निरुळे येथे विज्ञानियाचे खोळे हलवेनी न गळे ते परब्रह्म आणि आकाराचेनी झाले पण जन्मधर्माचे नेणे आकारलोपी निमणे नाही कही ऐशिया आपुलेचिया सहजस्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मे गा मग गगनी जेवी निर्मिळे नेणो कैसी एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे तैसे अमृती तिये विशुद्धे महादाती भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती निर्विल कल्पाचेही बरडी फुटे आदी संकल्पाची विरोडी आणि जे सेवेची मोडीनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या तया ऐकेकाचे भितरी पाहिजे तो बीजा याची भरीला देखिजे माझी होती या जातीया नेणीजे लेख जीवा मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसहाय जे असो ऐसी बहुसव सृष्टीवाडे परी दुजेन वीण एकला परब्रह्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषयस्थ नेण कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवतिया योनींचे लक्ष दिसती येरी जीवभावनेच्या पालविये काही मर्यादाच करू नये पाहिजे कवणे हे अवघे विये तव मूळ हे शून्य म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे माझी कार्याची आपैसे वाढो लागे ऐसा करितेन वीन गोचरू अव्यक्ती हा आकरू निपजे जो व्यापारू तया काम कर्म आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे आभ्र जैसे तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जयाचे रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया भूताते अधिकारुनिया असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे भोगीजे उपरजिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहस्थमानी वक्षु संकल्प विहंगमाचा जो परत्माची या परी दुसरा हे अधिकारनिष्ठा निदसुरा म्हणून स्वप्नाची या बोरबारा संतोषे शिणे जीव येणी नावे जया ते आळविजे स्वभावे ते अधिदैव जाणावे पंचायातनींचे आता इथली शरीरगामी जो शरीरभावात ते उपशमे तो अधियज्ञो एथगामी पंडुकुमारा येर अधिदैवता भूत तेही मीच कीर समस्त परी पंधरे किडाळा मिळत ते काय साखे नोहे परी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची या अंशान मिळे
परिजव हे तयाची ना मळे तव साकेची म्हणजे तैसे अधिभूताजी अवघे जे अविद्येची न पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे तेची अविद्येची अवनिक फिटे आणि भेदवाक्याची अवधी तुटे मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती पै कैशाचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा जे वरी पाहिली डोळा तव भेदली गमली पाठी केश परवतो नेले आणि भेदले पण काय नेणो जहाले तरी डाक देऊनी संधिले शिळेत काही नाते अखंडीची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारी लिया मागवती जैसा का तैसी तेही अहम भावो जाये परी ऐक्यते आधीची आहे हेची साथे जेत होय तो अधियज्ञो मे पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी तो हा सकळ जीवांचा विसावा निष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करुनी पांडवा दा विजयत असे पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रानळी प्रदीप्ती विषयद्रव्याची या आहुती देऊनिया मग वज्रासन तेवी उर्वी शोधुनी आधार मुद्रा वरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या तेथ संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्यांचेही पवाडे यजती उदंडे युक्ती घोषे मग मन प्राण आणि संयमो हाच हवन संपदेचा संभ्रपो येणे संतोष बीजे निधर्मो ज्ञानानळू ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेनी हारपे पाठी यज्ञेची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलिला जव सर्वज्ञो तव अर्जुन अधिप्राज्ञो तया पातले हे जाणूनी मलेतले देवे पार्था परिसतू आहासी बरवे या कृष्णाची या बोलसवे येरू सुखाचा जहाला देखा बालकाची या गणी ध्यायीजे का शिष्याची ये जहाले पण होईजे हे सद्गुरू एकलीन जाणे का प्रतिवसा नणुनिक सात्विक भावांची मांदी कृष्ण अंगी अर्जुना आधी न समातसे परी बुद्धी सावरुन्या देवे मग पिकलिया सुखाचा परिमळ का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरवळू बोलू बोलिला म्हणे परिसेनेच्या राया ऐके बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया जेथ जळिते तेही जळे जे आत्ताचे सांगितले होते अगा यज्ञ अधियज्ञ म्हणितला तया ते जे आदेची तया माते जाणोनी अंती ते देह घोळ ऐसे मानुनी ठेले आपणपणे आपणाची होऊनी जैसा मठ गगना भरुनी गगनाचिया असे ये प्रतितीचिया माझ घरी तया निश्चयाची ओवरी निज आली म्हणून बाहेरी नवेची से ऐसे सबाह्य ऐक संचले मीची होऊनी असता रचली बाहेरी भूतांची पाचही खवले नेने तांची पडेली आता उभयता उभेपण नाही जयाचे मा पडिलिया गहन कवणे तयाचे म्हणून तिचिये पोटीचे पाणी न हाले ऐक्याची आहे वो तिती की नित्य तेची या हृदयी घातली जैसी समरसमुद्री धुतली रुळचिन्या पै अथावी घट बुडला तो अंत बाहेरी उदके भरला पाठी दैवगता जरी फुटला तरी उदक काय फुटे नातारी सर्पे कवच सांडिले का उभारीने वस्त्र फेडिले तरी सांग पा काही मोडिले अवेवा माझी तैसा आकारू हा आहाच भ्रंशे वाचोनी वस्तू जे साचलिया असे तैची बुद्धी जालिया विसुकुसे कैसेनी आता म्हणून यापरी माते अंतकाळी जाणतयासे जे मोकलिती देहाते ते मीची होती एरवी तरी साधारण ओरी अदळिया मरण जो आठवू धरी अंतःकरण तेची होईजे जैसा कवणो एकू काकुळती पळता पवनगती पाऊली अवचित्ती कुहा माझी पडिला आता तया पडनया औरते पडन चुकवा वया पौरते नाही म्हणून तेथ पडवीचे पडे तेवी मृत्यूचेनी अवसरे एके जे येऊनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जगता जव असिसे तव येणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत देखा देखिजे तेची स्वप्ने तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार होतो आणि मरणी जया हे आठवे तो तोची गती ती पावे म्हणून सदा स्मरावे मातोची तुवा डोळा जे देखावे का कानी न ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी अवघे मीची करुनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे
अगा ऐसी जहालिया मगन मरिजे देह गेलिया मा संग्रामो केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझी या रूपेसी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेच कैसियावरी होये ऐसा जरी संवेद वर्तित आहे तरी अभ्यासोनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे येण्याची अभ्यासेसी योगो चित्तासी परिबा चांगो अगा उपाय बळे पंगो पहाड ठाकी तेवी सद्भासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो हे नाना गतीचे पावविते ते चित्तवरील आत्मीयाते मग कवन आठवी देवाते गेले की आहे हे सरितेचे नि ओगे सिंधुजळा मिनले घोगे ते काय वर्तित आहे मागे म्हणून पाहो येती ना ते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले जेथ यातायात निमाले घनानंदचे जयाचे आकारविण असणे जया जन्म ना निमणे जे अवघेची अवघेपण देखत असे जे गगनाहुनी जुने हे परमनु हुनी साने जयाची ना सानिध्याने विश्व चळे हे सर्वाते यया विये विश्व सर्व जेणे जिये हे तू जया विहे अचित्य हे देखे ओळंबा इंगळून चरे तेजी तिमिर न शिरे जे देहांचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकर्णांच्या राशी जो नित्य असो ज्ञानी आसी अस्तमानाचे जयासी अडनाव नाही तया अवंग्य वाणेची या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जे स्थिरावुनी चित्ते जाणूनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जिबी सुख मनी कर्मयोगाचे आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचिने प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया अकळलेनी योगे मध्यमाम मध्यमार्गे अग्निस्तनोती निघे ब्रह्मरंधा तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाचन वाणा दिसे मांडतो तेथ प्राणो गगना आतू संचरे का परी मनाचेनी स्थैर्य धरला भक्तीचिया भावना भरला योग वेळे अवतरला सज्ज होनी तो जडा जडा ते वीरवितो भृतला माझी रचतू जैसा घंटानाद लयस्तू घंटेचीच होय का झाकियले घटींचा दिवा नेने जी काय जाहला केव्हा या रीती जो पांडावा देह देवी जो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके सकळा नाणेची या जे लाणी ये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानियांची या आयणी जया ते अक्षर म्हणिपे चंड वाते ती न मोडे ते गगनाची न पुढे वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे तेवी जाणनीया जे आकळले जे जाणविले पण उमालले मग नेनवेची तया ते म्हणेले अक्षर सहजे म्हणून विद नर म्हणती जयाचे अक्षर जे प्रकृतीशी पर पद्मात्मरूप आणि विषयांचे वेश ओलांडून जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे जयाची या आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठूर होऊनी बापोडी इंद्रिये करीती ऐसे जे शब्द दुर्लभ आणि अघात जयाची या थोडीयेची वेद चुबुळ कळले ठेले ते पुरुष होती जे यापरी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथ अर्जुने म्हणतले स्वामी हाची मनविला होतो पामी ते तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जे काजी परी बोलावे ते अति सोहपे तेथ म्हणतले त्रिभुवन न दीपेचे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक तरी मना या बाहेरीलकडे या वयाची साविया सर्वे मोडे हे हृदयाची या डोही पुढे तैसे किजे परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वेद्वारी कवाडे कळासती तरी सहजे न कोंडले हृदयाची असेल उगले जैसे करचरणी मोडिले परीवरून संडे तैसे चित्त राहिल्या पांडवा प्राण्यांचा प्रणोनी करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्घवरी जेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धा बिंबी तव तरी तो समेरू निराळी कीजे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे
तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणोपुरे मग प्रणवांती ओरे पूर्णगण जे म्हणून प्रणवैक माळ हे एकाक्षर ब्रह्म जे माझे स्वरूप परम स्मरत साता या परी तजी देहाते ते त्रिशुद्धी पावे माते तया पावना परोते आणिक पावणे नाही एथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये नाहे स्मरण मग होये काय सयावरी अंती इंद्रिया अनुघडू पडलिया जीवितांचे सुख बुडलिया अंतू बाहेरू उघडलिया मृत्यूचिन्हे ते वेळी बैसावेची कवणे मग कवन निरोधी करणे तेथ कायाचेनी अंतःकरणे प्रवण स्मरावा तरी अगा ऐशिया ध्वनी जणे थारा देशी हो मनी पैचित्य सेविला मी निदानी सवेकू होय जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावोनी माते हृदये सोनी भोगिताती परी भोगितिया नाराणुका भेटणे नाही क्षुधादिका तेथ चक्षुरादी रंका कवन पांडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरण मजसी लिगडले मेची होनी आटले उपासिती तया देहावसान जै पावे तै तेही माते स्मरावे मग म्या करी पाववावे तरी उपस्थितो कायसे पै रंकू एक अडलेपण काकुळती अंती धावा गा धाव म्हणे परी तयाचिया ग्लानी धावणे काय हे घडे मज आणि भक्ताही देही दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो अभारुणी जीवा साहवेची ना ते ऋण वय्यपण देखोनी अंगी मी आपुलेयाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताचिया तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्पाचा वारा जणे लागेल हा सुकुमरा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते वरी आपुलिया स्मरणाची हिवावली हिव ऐसी करी सावली ऐसेनी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते म्हणून देहांतीचे साकडे माझी या कहीची न पडे मी आपुलियाते आपुगळे सुखेचे आणि वरचील देहाची गवसणी फेडूनी आहाच अहंकाराचे रगत झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपणापै मिळवी आणि भक्ता तरी देही विशेष एकचीचा ठाव नाही म्हणून अव्हेर करिता काही वियोग्य ऐसान वाटे ना तरी देहांतीच्या मिया यावे मग आपणा ते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनली येरी शरीरीच्या सलिली असते पण हेची सावली वाचून चंद्रिका ठेली चंद्रीच आहे ऐसे हे नित्ययुग तयांसी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मी ही होती मग कैलशतरूची वाडी ते ताप प्रयात्निकजी सगडी जे मृत्यू काकासी कोंडोरी सांडली आहे जे दैन्याचे जुबदे महाभयाते वाढविते ते सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे या मोहाचे केवळ स्वरूपाची जे संसारावे बसणे जे विकाराचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे काळाचा खीच उशिटा जे आशेचा अंगवठा जन्ममरणाचा बोलीवटा स्वभावे जे भुलींचे भरीव हे विकल्पाचे ओती व किंबहुना पेव विवुंचाचे जे व्याघ्राचे क्षेत्र हे पण्यायांगनेत्रे मैत्र हे विषय विज्ञायंत्र सुपूजित जे लावेचा कवकळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा सवून चोराचा जे कोढिल्याचे खेव जे काळसर्पाचे मार्दव गोरीयचे स्वभाव गायन जे वैरियाचा पहुनेरू जे दुर्जनांचा आदरू हे असो जे सागरू अनर्थाचा जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळे सानिले वन हे धूम्ररजांचे गगन ओतले आहे ऐसे जे हे शरीर तेतेन पविती पुढती नर जे होनी ठेले अपार स्वरूप माझे एरवी ब्रह्मपणाची या भडसे न चुकवती पुनरावृत्तीचे वळसे परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे नातरी चेल्यांतरे जे बुडिजे स्वप्नाचेही महापोरे तेवी माते पावले संसारे लिपंतेची ना एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायीयांचे घुरे ब्रह्म भुवनगा चवरे लोकाचळांचे जे गावीचा पहारू दिवोरी एका अमरेंद्रियाचे आयुष्य नवरी योळती पाती न एकसरी 14 जणांची
जे चौकडिया सहस्र जाये, जे ठाये ठावोच वेळोची होय, आणि तैसेची सहस्र भरिये पाहे रात्री जेथ. एवढे अहोरात्र जेथेची, तेनेने लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. येरा सुगरणांची नवाई विशेष सांगावी येत काही, मुदला इंद्राचिया दशा पाहिजे दिशांचे 14. परी ब्रह्मादियांसी आठा प्रहारते, आपुलिया डोळा देखते, हे अगाती गा तयांचे अहोरात्र विध म्हणिपे. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेवे गगळा केही समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. पुढत दिहाची चौवारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदिये चिये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्माती जैसी निगती पुढती, तैसी ब्रह्मादाचिया आदी. हे भूतसृष्टींचे मादी मिळे जव सहस्रावधी, निमित्ते पुरे. पाठी रात्रीचा अवसरू होय, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही योगसहस्र मोटका पाहे, आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाच्या प्रयो आणि संभूत्वे. येथे ब्रह्मभुवानीच्या होती अहोरात्र माझी, तैसे थोरवीचे मान पाहे पा. तो सृष्टी बीजाचा साटोपा, परी पुनरावृत्त्याचिया मापा शिग जाहाला. एरवी त्रैलोक्य हे निर्धुरा, तै गावीचा गा पसारा. तो हा दिनोदनी एकसरा मांडत असे, पाठी रात्रीचा समोपाये, आणि वैपासी साठवे. म्हणजे जेथेच तेथ स्वभावे साम्यासी ये, जेथे वृक्षपण बीजासी आले, आणि मेघ हे गगन जाहले. तैसे अनिवृत्त जेथ समावले, तै साम्य म्हणिपे. तेथ समाविशन दिसे काही, म्हणून भूतेन भाष नाही. जेऊ दुधाची जाहलिया दही, नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरसी. जगाचे जगपण भ्रंशे, परी येथ जाहले ते जैसे तैसेची असे. तै तया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित, एरवी दोन्ही नाही. जैसे अटलिया रूपे आठले पण, ते खोटी म्हणिपे पुढती तो घनागारू हरपे, जे वेळी अहंकार होत. ही दोन्ही जैसी होणी, की साक्षीभूत सुवर्णी. तैसे व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई, तरी ते व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत. या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. जे जे विश्वचे होऊनी असे, परी विश्वे पण नासिलेनी न नासे. अक्षरे पुसल्या न पुसे, अर्थू जैसा पाहे पा तरंग तरी होत जात. परी तेथ उदकते अखंड असत, तेवी भूतभावी नाशिवंत अविनाश जे. नातरी अटलिये अलंकारी, नाटते कनक हे जयापरी. तेवी मरतिये जीवाकारी, अमर हे आहे. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणिता स्तुती हे ऐसे नावडे. जे मना बुद्धीन सापडे म्हणून या, आणि आकारा आलिया जयांचे. निराकारणपण वचे, आकार लोपेन विसंगे नित्यगा. म्हणून अक्षर जे म्हणिजे, तेवे ती म्हणता बोधूची उपजे. जया पर्वता पैसून देखिजे, नाम या परमगती. पै आगवा इति देहपुरी, आहे निजलेपणाची परी हे व्यापारू. करवी न करी म्हणून या, एरवी जे शरीरचेष्टा. त्या माझी एकही न ठकेगा सोबता. दाही इंद्राचिया वाटा, वाहतशी आहती. उकलू विषांचिया पेटा, होत मनाचा चोहटा. जो सुखदुःखांच्या राजवटा, भीतराही पावे. परी राहो पौडलिया सुखे, जैसा देहींचा व्यापारू न ठके. प्रजा आपुला लेनी अभिलाखे, करीतसी असते. तैसे बुद्धीचे हन जाणीजे, का मनाचे घेणे देणे. इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे, हे देहक्रिया अवघी न करिता होय बरवी. जैसा न चलविते ती रवी, लोकू चाले. अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे. शरीरी म्हणून पुरुषी गा अवधारी, म्हणिपे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते पडिला, एक पतिव्रते येणेही करणे जयाचे. पुरुषू म्हणो ये पै वेदांचे, बहुपण देखोन या जयांचे अंगण. हे गगनाचे पांघरून होय देखा, ऐसे जाणून योगेश्वर जयाते. म्हणती परम पर, हे अनन्य गतीचे घर. गिवे सीत ये, हे तनु वाचा चित्ते. नायक ती दुजिये गोष्टीते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. जे त्रैलोक्याची पुरुषोत्तू, ऐसा सासू जयांचा मनोधर्मू. तया अस्तिकांचा आश्रमू पांडवागा. हे निर्गवाचे गौरव, जे निर्गुणाशी जाणव. जे सुखाची राणीव,
निरासांची, जे संतोषिना वाढिले ताट, जे अचिंता अनंताचे मायपोट, भक्तिसी उजू वाट जया गावा. हे एक एक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठेवोची होईजे. हिवांचिया झुळुका, जैसे हिंवेची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का, तमाची प्रकाशू होय. तैसा संचारू गा गावा, गेला सांता पांडवा होऊन ठाके अवघा. मोक्षाचिया परी अग्नी माझी आले, जैसे धनाचेने अग्नी जहाले. पाठीन निवडेची काही केले काष्टपण, नातरी साखरेपणाचा मगवता. बुद्धिमंतपणेची करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. लोहाचे कणक जहाले, हे एके परिसे केले, आता अनेक कैसे ते गेले लोहत्वाणी. म्हणून तूप होनी मगवते, जेणे दूधपणान येची निरुते. तेवी पावनिया जया ते पुनरावृत्ती नाही. हे माझे परम साचोरकाने निजधाम, हे अंतुवट तुझ वर्म दाविजेत असे. तेवेची अणिकेनी एक प्रहारे, जे जानता आहे सोपारे. तरी देह सांडतेची अवसरे, जेथ मिळती योगी. अथवा अवचटे हे घडे, जे अनवरस देह सांडे. तरी मगावते येणे घडे देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्माची होती. एरवी अकाळी तरी येती संसारापुढे, तै सायुज्य आणि पुनरावृत्ती. हे दोन्ही अवसरा अधीन आहाती, तो अवसरू तुझप्रती प्रसंगे सांगो. तरी एके गा सुबटा, पातलिया मरणाचा माझी वटा. पाचे आपुलेचिया वाटा, निघती अंती. ऐसा वरील पडिला प्राणकाळी, बुद्धी ते भ्रमून गेळी. स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन हा चेतना वर्गू अवघा. मरणी ये टवटवा, परी अनुभवलीच्या परब्रह्मा. गवसनी होनी, ऐसा सावध हा समवावो. आणि वर्णावो वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जे सावावो अग्नीचा आथी. पहा वारेने तो एक उदेके, जे देवाचिये दिवेपण झाके. ते असतीच काय देखे दिठे आपुली. तैसे देहांचेनी विषम वाते, देह अंत बाहेरी श्लेष्मा आते. ते विजोनी काय उजिते अग्नीचे जेव्हा. ते वेळी प्राणीची या प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही. म्हणून अग्निविन देही चेतना न थरे. अगादेहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू बोला. वाया आयुष्य वेळू आपुला, अंधारा गिवसी. आणि मागील स्मरण अवघे, ते तेने अवसरे सांभाळावे. मग देह तुझवणे मिळावे स्वरूपिकी. तव तया देह श्लेषाचे चिखली, चेतनाची बुडून गेली. तेथ मागिली उडली हे ठेली, आठवण सहीचे. म्हणून आधीची अभ्यासू जो केला, तो मरण याची ते निमोनी गेला. जैसे ठेवणेन दिसता मालवला, दीपू हातींचा. आता असो हे सकळ जाण, पा ज्ञानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ, संपूर्ण आथी. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरू शुक्ल पक्षू परी दिवसू. आणि समासान माझी मासू उत्तरायण. ऐशिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेवती. जे ब्रह्मविद होती परब्रह्म अवधारी गा धनुर्धरा. एथवरी सामर्थ्य या अवसरा, तेवेची हा ओजू मार्ग स्वपुरा. तयावासी एथ अग्नी हे पाहिजे पायतरे. ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस राणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. आणि समास उत्तरायण, जे विरचित गा सोपान. येणे सायुज्य सिद्धी सदन, पावती योगी. हा उत्तम काळू जाणीचे, याते अर्चिता मार्गू म्हणीचे. आता अकाळू तोही सहजे, सांगेन ऐक. तरी प्राणाचिया अवसरे, वातुश्लेष्मू सुभरे. तेने अंतःकर अंधारे, कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकडू पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे. मन होय नवेडे, कोंडे प्राण. अग्नीचे अग्निपण जाये, मग जो धुमाची अवघा होये. तेने चेतना गिवसली ठाये शरीरेंची. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ. मग गडना उजाळा, ऐसे झावळे होय. कार्य मरेना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध. आयुष्य मरणाची मर्यादा वेळू ठाकी. ऐसे मनबुद्धी करणे, सभोवती धुमाकुळांची कोंडणी. तेथ जन्मे जोडिली या वाहणे, युगाची वडे. हागा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी अनिखा लाभाची गोठी के आहे. म्हणून या प्राणाजी तव होये एतुले दशा. आणि देहांतू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती. आणि समासही जे ओढवती, दक्षिणायन
इने पुनरावृत्तीची घराणी अवघी एकवटती जयाची या प्रयाणी. तो स्वरूपी सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मग तेथून मागुता बहुडे संसारा ये. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणती याला तो न जाणावा. हाची धर्ममार्गू गावा पुनरावृत्त्याचिया. येर तो अर्चिरा मागू तो वसता आणि असलगो. साविया स्वस्त सांगू निवृत्तीवरी. ऐशिया अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्वाटा. म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दावलीच्या तुझ. का जे मार्गामार्ग देखावे साच लटिके ओळखावे. हिताहित जाणावे हिताचिया लागे. पाहे पाव नाव देखता भरवी. कोणी आड घाली काय अथावी. का सुपंत जाणून या अडवी रिगवीत असे. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजू वाट देखे तो अवाटा न वचे. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे पारखले तरी न पडे. अनवसरे कही एरवी देहांती थोर विषम. या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासालियांचे हन कायम जाईल वाया. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसारपाती जुंतोलिया भवंभवती असावे. हे सायास देखुनी मोठे तया कैसेचे पा एके वेळ फिटे. म्हणून योगमार्ग गोमटे शोधिले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवगता जो लाहिजे देहांती तेनी. ते वेळी म्हणितले हे नवे वाया अवचटे काय पावे. देह जावोनी वस्तू होवावो मार्गे चिकी. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्वत्व पाहो दोरा चिकडून. मज तरंगपण असे का नसे. ऐसे उदकासी कही प्रतिवासे. हे भलते तेव्हा तैसे असे उदके चिकिन. तरंगा कारेन जन्मेची ना तरंग लोपे ना नेमेची. देवी देवी हे देहेचे वस्तू झाले. आता शरीराचे तयाचिया ठाई. अडनावही उरले नाही. तरी कोणी काळे काही निमेते पाहिपा. मग मार्ग ते कसेया शोधावे. कोणे कोठूनी के जावे. जरी देश कलादी अवघे आपणाची असेजे. आणि गा हा हटू जे वेळी फुटे ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे की तो अकारुनी म्हणो जाई. येर गगन ये गगनाची आहे घटत्वाची आधी. ऐसिया बोधाचेनी सुरवाडे मार्गमार्गाचे साकडे. तया सोहम सिद्धान पडे योगांसियांची. या करणे पंडुसुता तुवा होवाव योगसुत्ता. एतुलेची सर्व काळी समर्था आपणाचे होईल. मग भलतेच भल तेव्हा देहबंधू असो अथवा जावो. परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. तो कल्पादी जन्मा नागवे. कल्पाती मरणे नापलवे. माझी सर्व संसारेचेनी लागवे जकवेना. येणे बोधे जो योगी होये तयासी हा बोधाची ये नीटपणा आहे. का ते भोगा ते पेलूनी पाहे निज रूपाये. पैगा इंद्रादिका देवा जया सर्वेसु गाजती राणीवा. ते सांडणी मानोनी पांडवा डाविली जो. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतेचे पिकले. का तपोदानचे जोडले सर्वस्व हनजे. तया अवघियाचिया पुण्याचा मळा भारू आतोनी जया ये फळा. जे परब्रह्म निर्मळा साठीन सरे. जे नित्यानंदाचेही माने. उपमेंचा कांटाळा न दिसे साने. पहा पा वेदय यज्ञादी साधने जया सुखा. जे विटेना सरे भोगतिया चेनी पवाडे पुरे. पुढती महासुखाचे सरेरे भावंडची. ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयासी अष्टद्रष्टाचे बसणे. हे शतमुखींचे अंगवणे नोहेची एका. तया ते योगेश्वर अलौकिक. दिठीचेही हाततुके अनुमानिती कौतुके. तव हळुवट आवडे. मग तया सुखांची किरीटी करुनिया गा पाऊटी. परब्रह्माची ये पाठी आरूढती. ऐसे चराचैर्य का भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य. योगियांचे भोगधनजे. जो सकळ कळांची कळा. जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया. तो सर्वज्ञेचा बोलावा
जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्ण पांडवाप्रती बोलेला ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतो. संजय रायासी असे सांगतो, तेच परियेसा पुढा मातू. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव चिताया भावार्थ दीपिका अष्टमोऽध्यायः.